श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची कविता या चॅनलमध्ये. तर आज मस्त अशी धाबा स्टाईल पावभाजीचा बेत केलेला आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पावभाजी कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा. मस्त झणझणीत अशी पावभाजी तयार केलेली आहे. खूप कमी वेळात तयार झालेली आहे पावभाजी आणि एकदम झटपट तयार झालेली आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर त्यासाठी मी ह्या भाज्या घेतलेल्या होत्या. फुलगोबी घेतलेली होती, पत्ताकोबी घेतलेली होती, आलू घेतलेले होते आणि बीट पण घेतलेले होते आणि त्याचसोबत मटार पण घेतलेले आहे. तर ते पण आता आपल्याला सगळे कुकरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि ते सगळे शिजवून घ्यायचे आहे कुकरच्या भांड्यामध्ये. तर बघू शकता मी सगळ्या भाज्या कुकरच्या पॉटमध्ये आता टाकून देणार आहे आणि आपल्याला हे अंदाजे 10 ते 15 मिनटं म्हणजे 1 ते 2 शिट्या येईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे सगळं. तर याच्यामध्ये बीट मी 2 टाकलेले आहे. बीटनी कलर छान येतो भाजीला आणि त्याच्यानंतर 1 ते 1.5 पाव मटार टाकलेले आहे छान आपले. बाजारातले मी मस्त असे छिलून घेतले आणि छान मटार टाकलेले आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे अंदाजानुसार भाजी शिजेल एवढी. भाजी खाली करपायला नको म्हणून थोडंसं 1 ते 1.5 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे याच्यात आणि आता हे आपल्याला अंदाजे 15 ते 20 मिनटं 2 शिट्ट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तर आपल्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहे मस्त आणि बघू शकता आलू पण छान शिजलेला आहे. पटकन हे झालं ते त्याच्यामध्ये शिजलेलं आहे. आता याच्यातलं आपल्याला हे काही जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता असं गाळणीच्या साहाय्याने मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे पाणी फेकून द्यायचं नाही, आपल्याला नंतर कामात येणार आहे. भाजी पूर्ण हे झाल्यानंतर मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कारण की पाणी थोडंसं कमी प्रमाणात राहील त्याच्यामध्ये, तर हे पाणी आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी पाणी गाळून घेतलेलं आहे आणि बीटमुळे छान असं एकदम गुलाबी गुलाबी पाणी छान निघालेलं आहे याच्यातलं. आता असं रवीच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे स्मॅशर असेल त्याच्या साहाय्याने सगळ्या भाज्या एकजीव करून घ्यायच्या आहे. ह्या छान शिजल्या होत्या तर पटकन अशा स्मॅश होतात. त्याच्यामुळे मी रवीच्याच साहाय्याने छान घोटून घेतलेल्या आहे, भाज्या एकजीव करून घेतल्या. आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. अंदाजे थोडीशी जास्तच होती भाजी तर ते तेल थोडंसं जास्तच घेतलं. त्याच्यामध्ये हिंग घातलेला आहे मी आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये जिरा घालायचा आहे. जिरा घातल्यानंतर बघू शकता मी आता जिरा घातलेला आहे. तेल छान गरम झालेलं होतं आणि त्याच्यानंतर आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. मी थोडासा पालकांदा टाकला म्हणजे हिरवा कांदा चवीला छान लागतो. तर बघू शकता आता आपल्याकडे असतोच उपलब्ध आहे हिरवा कांदा, त्याच्यामुळे टाकून घेतला आणि बाकीचे कांदे आपल्याला ठेवून द्यायचे पावभाजीच्या वरती छान मॅरिनेट करायला. बारीक कांदे लागतीलच आपल्याला, त्याच्यामुळे बाकीचे मी ठेवून दिलेले आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे आपल्याला. एकदम याच्या कमी गॅसवर ठेवायचा आहे. जर आपण मोठा गॅस ठेवला तर ही फोडणी जळून जाईल, त्याच्यामुळे एकदम मीडियम गॅसवरच हे परतून घ्यायचं आहे. तर कांदे छान परतून झालेले आहे. बघू शकता छान सोनेरी रंग आता येत आहे आणि थोडासा मी सांबार टाकलेला आहे याच्यामध्ये. सांबार म्हणजेच कोथिंबीर टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं अद्रक लसूणचं पेस्ट टाकलेलं आहे 1 ते 1.5 चम्मच. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करा, नाही तर स्किप करून घेऊ शकता. तर मी याच्यामध्ये अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता हे छान मिक्स करून झालेलं आहे. अंदाजे 5-6 मिनटं याला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे. कस्तुरी मेथीने चव छान येते. त्याच्यानंतर थोडासा जिरा पावडर घालायचा आहे आपल्याला. तर मी थोडासा जिरा पावडर घालून घेतलेला आहे चवीपुरता, म्हणजे चवीसाठी चव छान येते याची. पण आपण जिरा तर टाकलाच होता, पण थोडासा जिरा पावडर टाकला तर चव छान येते. त्याच्यानंतर मी पावभाजी मसाला घेणार आहे. तर बघू शकता एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे. तो मी एका वाटीमध्ये काढून घेणार आहे. जर आपण सुका टाकला तर त्याच्या गाठी राहतात आणि चव चांगली नाही लागत, त्याच्यामुळे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे चम्मचच्या साहाय्याने, म्हणजे याचा फ्लेवर छान येतो भाजीला. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. मसाला कोणताही मसाला राहो अशा पद्धतीनेच टाका, म्हणजे थोडासा भाजीला फ्लेवर छान येतो. तर बघू शकता अशा पद्धतीने आता हे मसाला मी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे मिक्स करून झालं की याच्यामध्ये आता आपल्याला तिखट पावडर वगैरे घालून घ्यायचं आहे चटणीमध्ये. तर आता तिखट घातलेलं आहे मी अंदाजानुसार 1 ते 2 चम्मच मी तिखट पावडर घातलेला आहे आणि हळद पावडर टाकलेला आहे 1 चम्मच. मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं, कारण की आपली भाजी ही थोडीशी जास्त प्रमाणात आहे. त्याच्यानंतर जो मसाला आपण पाण्यामध्ये मिक्स केलेला होता तो पण टाकून दिलेला आहे.
आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर भाजीची क्वांटिटी थोडीशी जास्त झाली होती, त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण मी थोडंसं वाढवलेलं आहे याच्यामध्ये. आणि म्हणून थोडंसं असं वाटत आहे की थोडंसं झणझणीतच होईल. आणि त्याच्यानंतर मी अंदाजे 4 ते 5 टमाटर छान बारीक बारीक चिरून घेतलेले होते आणि ते टाकून घ्यायचे आहे आता. टमाटर पण आपल्याला मीडियम गॅसवर होऊ द्यायचे आहे. तर बघू शकता तेवढं तेल टाकलं होतं तरी आपल्याला तेल काही दिसत नाही, कारण की आपली भाजीची क्वांटिटी थोडीशी जास्त झालेली आहे मसाल्याची. पण काही हरकत नाही, थोडंसं एकदम कमी गॅसवर ठेवायचं आणि तेल आपोआप सुटतं. तर बघू शकता मी याच्यामध्ये एकही पाण्याचा थेंब ॲड करणार नाही आहे. आणि बघू शकता पाणी मस्त सुटलेलं आहे, तेल पण सुटलेलं आहे. आणि आता थोडीशी चवीपुरती साखर टाकून घ्यायची आहे, म्हणजे भाजी कशी थोडीशी आंबट गोड छान वाटते. तर बघू शकता एकदम आता तेल छान सुटलेलं आहे चटणीला. अजून आपल्याला 5-1 मिनटंही छान होऊ द्यायचे एकदम कमी गॅसवर. घाई अजिबात करायची नाही, तेव्हाच चव छान लागते. आणि थोडंसं कोथिंबीर घालायचं आहे वरून. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने. आणि कलर खूप सुंदर आलेला आहे भाजीला, आणि एकदम स्मेल तर खूपच भारी आलेला आहे. तर आता आपल्याला जी भाजी आहे ती छान मिक्स करून घेतलेली होती, तर ती आता आपल्याला टाकून घ्यायची आहे. बीटनी बघू शकता खूप म्हणजे भाज्या सगळ्या गुलाबी झालेल्या आहेत आणि छान स्मॅश पण करून घेतलेल्या आहे एकदम. तर आता हे सगळं टाकून घेतल्यानंतर आता आपल्याला हे एकदम सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी. गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही आहे, एकदम कमी गॅसवरच आपल्याला ही भाजी मिक्स करून घ्यायची आहे. तर बघू शकता आता छान मिक्स करून झालेली आहे आपली भाजी. आणि आता थोडंसं आपल्याला ही शिजू द्यायची आहे एकदम कमी गॅस ठेवून. थोडीशी म्हणजे अशी शिजलेली पाहिजे भाजी, म्हणजे थोडीशी खतखत. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला थोडंसंही म्हणजे घट्ट वाटत आहे, तर जे आपण पाणी काढून ठेवलेलं होतं भाजीचं ते आता आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. आणि आता चांगलं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की एवढी घट्ट भाजी आपल्याला नको आहे, थोडीशी पातळच हवी आहे. त्याच्यामुळे ती मी पाणी ॲड करून घेतलेलं आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता छान पातळ झालेली आहे भाजी आता. आणि आता ही पावासोबत खायला एकदम तयार आहे. तर आता बघू शकता अंदाजे 1 ते 1.5 किलोच्या भाजीची ही पावभाजी झालेली आहे. तुमच्या घरी एखादा प्रोग्राम असेल किंवा छोटासा एखादा बड्डे वगैरे असेल किंवा कोणता आपण संक्रांतीच्या वेळेस पण ही पावभाजी नक्की ट्राय करा तुम्ही. एकदम सोप्या पद्धतीने करून दाखवली आहे. तर याच्यामध्ये मी थोडासा आंबटपणासाठी आमचूर पावडर टाकलेला आहे, तो ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. आणि आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर तयार आहे मस्त अशी आपली पावभाजी. त्याच्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये थोडंसं 1 चमच मी तूप टाकून घेणार आहे. माझ्याकडे बटर नव्हतं, तर त्याच्यामुळे मी तूपच घालून घेतलेलं आहे. आणि आता मस्त असं आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं वरून मी सांबार टाकलेला आहे आणि कांदा पण टाकलेला आहे. एकदम मस्त अशी आपली पावभाजी तयार आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो त्याचसोबत बेल आयकॉनला पण प्रेस करायला विसरू नका, म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जातील. तर बघू शकता मस्त झणझणीत अशी आणि चमचमीत अशी पावभाजी तयार आहे. नक्की ट्राय करून बघा, झटपट तयार होणारी आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल. तर मस्त अशी आपली पावभाजी तयार आहे. मस्त पाव भाजून घेतलेला आहे. माझ्याकडे पावभाजी बनवली तर मुलं दिवसभर पावभाजीच खातात, जेवण अजिबात करत नाही. त्याच्यामुळे सकाळी केली की दिवसभर आमच्या घरी पावभाजी चालते. तर बघू शकता मस्त अशी पावभाजी आपली तयार आहे. तर मस्त अशी पावसोबत एन्जॉय करा पावभाजी. आणि ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला मग भेटूया आपल्या पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची कविता आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.